बायबलमधल्या प्रकटीकरण या पुस्तकात एक खूपच गूढ आणि विलक्षण चित्र रेखाटलं आहे. हो. त्यात असं म्हटलंय की एका मोठ्या लाल अजगराने आपल्या शेपटीने आकाशातील 1/3 तारे ओढून पृथ्वीवर फेकले. हं. आता हे वाक्य ऐकल्यावर मनात इतके प्रश्न येतात. म्हणजे हा अजगर कोण आहे, हे तारे म्हणजे काय, आणि त्यांना असं पृथ्वीवर फेकण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो? बरोबर. हे खरंच काहीतरी घडल्याचं वर्णन आहे की सगळंच प्रतिकात्मक आहे? आज आपण याच एका वाक्यामागे दडलेल्या 4 वेगवेगळ्या शक्यतांचा उलगडा करणार आहोत. नक्कीच. आणि ही चर्चा खूपच रंजक ठरणार आहे. कारण ह्या एका वाक्याचा अर्थ लावणं म्हणजे कसं एका मोठ्या कोड्याचा मध्यभागी उभं राहण्यासारखं आहे. हो ना. या कोड्याचा प्रत्येक तुकडा म्हणजे एक प्रतीक आहे. तो लाल अजगर, आकाशातील तारे, एक स्त्री आहे जी एका बालकाला जन्म देणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पुरुष बालक. अच्छा. यापैकी एका जरी प्रतीकाचा अर्थ बदलला की नाही, की संपूर्ण चित्राचा अर्थच बदलून जातो. आज आपण या प्रत्येक दृष्टिकोनावर नजर टाकूया. उत्तम. चला तर मग आपण मूळ घटनेपासून सुरुवात करू. प्रकटीकरण 12.34 मध्ये या दृश्याचं वर्णन आहे. हो. एक मोठा लाल अजगर, ज्याला 7 डोकी, 10 शिंगे आणि 7 मुकुट आहेत. तो एका स्त्रीसमोर उभा आहे, जी एका बालकाला जन्म देण्याच्या तयारीत आहे. आणि त्याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. त्या बाळाचा जन्म होताच त्याला गिळून टाकायचं. बरोबर. आणि हे सगळं घडत असतानाच तो आपल्या शेपटीने आकाशातले 1/3 तारे पृथ्वीवर फेकून देतो. हे चित्रच खूप नाट्यमय आहे. हो. आणि यातली प्रतीकं समजून घेणं महत्वाचं आहे. साधारणपणे लाल अजगर हे सैतानाचं प्रतीक मानलं जातं. हो. स्त्री ही इस्रायल किंवा देवाच्या लोकांचं प्रतीक, आणि तो पुरुष बालक म्हणजे प्रभू येशू. अच्छा. आपलं जे विश्लेषण आहे त्याचे लेखक याच गृहीतकावर आधारित पहिल्या 2 शक्यतांचा विचार करतात. म्हणजे जर तो पुरुष बालक येशू असेल, तर ही ताऱ्यांच्या पतनाची घटना येशूच्या जन्माच्या आसपास घडलेली असावी. ठीक आहे. तर पहिला दृष्टिकोन काय सांगतो? हे तारे नक्की कोण आहेत? पहिल्या दृष्टिकोनानुसार हे तारे म्हणजे एकतर देवदूत किंवा जुन्या कराराच्या काळातले संत. देवदूत किंवा संत? हो. तारे हे प्रतीक प्राचीन लिखाणात अनेकदा महत्वाच्या, प्रभावशाली व्यक्तींसाठी वापरलं जायचं. अच्छा. मार्गदर्शक म्हणून? अगदी. मार्गदर्शक, प्रकाश किंवा आकाशातले अधिकारी. तर अजगराने त्यांना पृथ्वीवर फेकलं याचा अर्थ सैतानाने त्यांना भुरळ घालून फसवून त्यांचं एक प्रकारे आध्यात्मिक पतन घडवलं. म्हणजे ही काही खगोलशास्त्रीय घटना नाही, तर एक प्रकारचं कॉस्मिक बिट्रेयल, एक मोठा विश्वासघात आहे. बरोबर. पण यात देवदूत आणि संत या 2 वेगळ्या शक्यता कशा काय येतात? इथे वेळेचा संदर्भ महत्वाचा ठरतो. ही घटना जर सैतानाला नरकात म्हणजेच हेडिसमध्ये कैद करण्यापूर्वी घडली असेल, तर ते तारे देवदूत असावेत. म्हणजे देवदूतांच्या 1/3 भागाचं पतन झालं. पण जर ही घटना सैतानाला कैद केल्यानंतर घडली असेल, तर ते जुन्या करारातील संत असू शकतात, ज्यांना सैतानाने पृथ्वीवरच्या शक्तींचा वापर करून फसवून खाली खेचलं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे सैतानाने फक्त मानवांनाच नाही, तर देवदूतांनाही आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केला. हो. पण या विश्लेषणात अजगराच्या 7 डोक्यांचा आणि 10 शिंगांचाही उल्लेख आहे. त्याचा याच्याशी काय संबंध? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या स्रोतामध्ये ह्या अजगराची तुलना समुद्रातून आलेल्या श्वापदाशी केलीये, ज्यालाही 7 डोकी आणि 10 शिंगे आहेत. हो, आहे तसा उल्लेख. ही डोकी आणि शिंगे म्हणजे देवाच्या लोकांवर, म्हणजे इस्रायलवर राज्य करणाऱ्या मोठ्या राजकीय शक्ती होत्या, जसं की इजिप्त, असुरिया, बॅबिलोन. 1 मिनिट, म्हणजे तुम्ही म्हणताय की हा सगळा आध्यात्मिक संघर्ष प्रत्यक्षात पृथ्वीवरच्या राजकारणातून खेळला जात होता. तो अजगर केवळ एक राक्षस नाही, तर भ्रष्ट राजकीय व्यवस्थांचं प्रतीक आहे. अगदी बरोबर. याचा अर्थ असा होऊ शकतो की सैतानाने या मोठ्या साम्राज्यांचा वापर करून जुन्या करारातील ताऱ्यांसारख्या प्रभावशाली 1/3 संतांना फसवून देवापासून दूर नेलं. वाह, म्हणजे ही एक वेगळीच पातळी आहे विचारांची. हो, अर्थात. हे सर्व इस्रायली लोकांच्या 1/3 भागाबद्दल नाहीये, तर केवळ त्या निवडक संतांबद्दल आहे, ज्यांना तारे म्हणता येईल, म्हणजे जे नेते किंवा मार्गदर्शक होते. पण जर हे तारे देवदूत असतील तर स्रोत इथे एक वेगळाच प्रश्न विचारतो, नाही का? तो 13 हा आकडाच संशयाच्या भोवऱ्यात आणतो. हो. स्रोत विचारतो की देवदूतांची संख्या 13 ऐवजी 112 असू शकते का? 112? हो. कारण बायबलमध्ये 12 हा आकडा खूप महत्वाचा आहे. इस्रायलच्या 12 जमाती, येशूचे 12 शिष्य. ज्यापैकी एक पडला होता. बरोबर.
यहुदा आणि येशूने स्वतः उल्लेख केलेले देवदूतांचे 12 सैन्य. या सगळ्या संदर्भांमुळे लेखकाला प्रश्न पडतो की 13 हा आकडा शब्दशः घ्यायचा की तो फक्त एका मोठ्या गटाचं प्रतीक आहे. ठीक आहे. तर पहिला दृष्टिकोन हा आध्यात्मिक पतनाचा आहे. पण जर आपण या वाक्याचा अर्थ अधिक शब्दशः घेतला तर, म्हणजे पृथ्वीवर फेकणे याचा अर्थ काहीतरी अधिक हिंसक असेल तर? आणि तोच आपला दुसरा दृष्टिकोन आहे, जो अधिक थेट आणि धक्कादायक आहे. कसा? यानुसार अजगराने तारे खाली फेकले म्हणजे त्यांनी जुन्या करारातील 1/3 संतांचा छळ करून त्यांना ठार मारलं. बापरे, म्हणजे इथे पृथ्वीवर फेकणे म्हणजे हौतात्म्य किंवा मृत्यू. हो, हा दृष्टिकोन खूपच थेट आहे. आणि सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांना ज्या प्रकारच्या छळाला सामोरं जावं लागलं ते पाहता हा अर्थ त्यांना नक्कीच जवळचा वाटला असेल. नक्कीच. भावनिकदृष्ट्या तो खूप प्रभावी आहे. पण आपल्या स्रोताचे लेखक इथे एक मोठी अडचण दाखवून देतात. कोणती अडचण? पुरावा. जुन्या कराराच्या काळात बरोबर 1/3 संतांना हौतात्म्य पत्करावे लागले याचा कोणताही ठोस ऐतिहासिक किंवा बायबलसंबंधी पुरावा मिळत नाही. अच्छा, म्हणजे हा आकडा कुठून आला हे स्पष्ट होत नाही. बरोबर. आणि शिवाय हा अर्थ फक्त तेव्हाच लागू होतो जेव्हा तारे म्हणजे संत असतील, कारण त्यांना मारता येतं. हो ना? जर तारे देवदूत असतील तर त्यांना छळाद्वारे मारता येत नाही, कारण ते आत्मिक जीव आहेत. त्यांना शारीरिक मृत्यू येऊ शकत नाही. म्हणजे ही कल्पना भावनात्मकदृष्ट्या शक्तिशाली असली तरी पुराव्याअभावी आणि तार्किकदृष्ट्या ती थोडी कमकुवत ठरते. अगदी. आत्तापर्यंत आपण ज्या 2 शक्यता पाहिल्या त्या दोन्ही ह्या घटनेला भूतकाळात ठेवतात. पण तिसरा दृष्टिकोन तर संपूर्ण टाईमलाईनच बदलून टाकतो, बरोबर? हो. आणि इथेच गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात. कशा? तिसरा दृष्टिकोन या घटनेला प्रकटीकरणातल्याच एका दुसऱ्या घटनेशी जोडतो. अच्छा. यानुसार ताऱ्यांचं पडणं म्हणजे भविष्यात 6वा करणा वाजल्यावर होणारा 1/3 मानवजातीचा मृत्यू. अरे वा, म्हणजे हे तारे म्हणजे देवदूत किंवा संत नसून भविष्यात मरणारी सामान्य माणसं आहेत. हो. पण जर असं असेल तर मग त्या पुरुष बालकाचं काय? तो येशू असू शकत नाही, कारण या घटनेची वेळ पूर्णपणे वेगळी आहे. अगदी बरोबर. हा अर्थ स्वीकारल्यास पुरुष बालक येशू असू शकत नाही. या दृष्टिकोनानुसार तो पुरुष बालक म्हणजे हुतात्म साक्षीदार आहेत. हुतात्म साक्षीदार. हो, ज्यांचं पहिल्या पुनरुत्थानात पुनरुत्थान होतं. या सिद्धांतानुसार एक नवीनच कालरेषा तयार होते. कशी? आधी तारे म्हणजे 13 मानवजाती पडते. मग पुरुष बालक म्हणजे हुतात्मे जन्म घेतो, म्हणजेच त्याचं पुनरुत्थान होतं. आणि मग त्याला देवाच्या सिंहासनाकडे नेलं जातं. आणि मग त्या स्त्रीचं काय होतं? त्यानंतर स्त्रीचं म्हणजे उरलेल्या संतांचं 1200 दिवस किंवा 3.5 वर्ष संरक्षण होतं. थांबा, हे जरा किचकट वाटते. पण या दृष्टिकोनाच्या बाजूने सर्वात मजबूत युक्तिवाद कोणता आहे? म्हणजे लोकांना तो आकर्षक का वाटतो? तो आकर्षक वाटतो कारण तो प्रकटीकरणातल्या 2 मोठ्या 1/3 घटनांना एकत्र जोडतो. अच्छा, 1/3 ताऱ्यांचे पतन आणि 1/3 मानवजातीचा मृत्यू. हो, या दोन्ही घटना एकच आहेत असं मानल्यास भविष्यवाणीत एक प्रकारची सुसूत्रता येते. तो प्रकटीकरणाच्या आतच एक अंतर्गत कनेक्शन तयार करतो, ज्यामुळे ते अधिक सुटसुटीत वाटतं. समजलं. ती एक प्रकारची तार्किक सुसूत्रता आहे. पण तरीही आपल्या स्रोताचे लेखक हे मत ठामपणे नाकारतात. का? याचं मुख्य कारण पुन्हा पुरुष बालकाच्या ओळखीशी जोडलेलं आहे. परत तिथेच आलो आपण. हो, लेखकाच्या मते पुरुष बालक फक्त आणि फक्त येशूच असू शकतो, कारण बायबलमध्ये फक्त येशूच सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करेल असं वचन आहे. आणि हुतात्म्यांबद्दल काय? हुतात्म्यांना काही राष्ट्रांवर अधिकार दिला जातो, पण सर्व राष्ट्रांवर नाही. हा एक महत्वाचा फरक आहे. मला हे खूप महत्वाचं वाटतं. हे एखादा थिओलॉजिकल जेंगा टावर सारखं आहे. तुम्ही पुरुष बालकाची ओळख असलेला एक ठोकळा बदलला की संपूर्ण रचनेचा अर्थ कोसळतो. अगदी बरोबर. लेखकाचा संपूर्ण युक्तिवाद याच पायावर उभा आहे की पुरुष बालकाची ओळख हा असाच एक निश्चित आधारस्तंभ आहे. आपण आत्तापर्यंत आध्यात्मिक पतन, शारीरिक मृत्यू आणि भविष्यकालीन मानवसंहार पाहिलं. शेवटचा आणि चौथा दृष्टिकोन या सगळ्यापेक्षा खूपच वेगळा आणि तुलनेने सोपा वाटतो. हो. यात असं तर नाही ना की आपण सगळेच याचा खूप खोल अर्थ काढतोय आणि उत्तर अगदी वरवरचे. हो, चौथा दृष्टिकोन हाच विचार मांडतो. यानुसार ताऱ्यांचे पडणे म्हणजे प्रकटीकरणातच वर्णन केलेली एक दुसरी खगोलीय घटना आहे. कोणती घटना? चौथा करणा वाजल्यावर सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचा 1/3 भाग अंधकारमय होतो.
हा दृष्टिकोन म्हणतो की ताऱ्यांचे पडणे आणि ताऱ्यांचे अंधकारमय होणे या दोन्ही एकच घटना आहेत. वरवर पाहता हे पटण्यासारखं आहे. तारे पडणं, तारे अंधारे होणं, दोन्हीमध्ये आकाशातल्या घटकांचा उल्लेख आहे. मग यात काय अडचण आहे? यात अडचण आहे प्रतिकात्मक वजनाची, ज्याला सिम्बॉलिक वेट म्हणतात. म्हणजे लेखक म्हणतात की दोन्ही घटनांचा दर्जा जुळत नाही. अध्याय 12 मधली घटना पहा. सैताराचा उठाव, देवाच्या निवडलेल्या बालकाचा जन्म, एक मोठी आध्यात्मिक लढाई. हो, खूप मोठी घटना आहे. या मोठ्या नाट्यमय घटनेच्या वर्णनात 1/3 तारे पडले याचा अर्थ जर केवळ आकाशाचा 1/3 भाग अंधारला असा घेतला तर तो त्या घटनेचा अपमान करण्यासारखा आहे. बरोबर. 1/3 देवदूत किंवा संतांचं पतन या घटनेचं जेवढं वजन आहे तेवढं 1/3 आकाशाचा अंधार यात नाहीये. तुमचा मुद्दा पटला. हे एखाद्या मोठ्या ॲक्शन चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अचानक शांत संगीत लावण्यासारखं आहे. भावना आणि घटना जुळत नाहीत. अगदी. लेखकाच्या मते ही घटना खूप मोठी आहे आणि तिचा परिणामही तितकाच मोठा असला पाहिजे. तर या सगळ्या तपासांती आपण कुठे पोचलो? आपण एकाच वाक्याचे 4 वेगवेगळे अर्थ पाहिले आणि या सगळ्यामध्ये निर्णायक मुद्दा पुरुष बालकाची ओळख हाच ठरतो. यातून हे स्पष्ट होतं की भविष्यवाण्यांचा अर्थ लावताना एका प्रतीकाचा अर्थ कसा लावला जातो यावर सर्व काही अवलंबून असतं. एका चुकीच्या अर्थामुळे घटनांची संपूर्ण काळरेषाच बदलू शकते. हो ना. आपल्या स्रोताचे लेखक स्पष्टपणे पुरुष बालक म्हणजे येशू या मताकडे झुकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पहिला दृष्टिकोन म्हणजे सैतानाने जुन्या करारातील संतांना किंवा नेत्यांना फसवून त्यांचं पतन घडवलं ही शक्यता सर्वात जास्त पटणारी ठरते. या सगळ्या विवेचनातून एक विचार माझ्या मनात येतोय. या भविष्यवाण्यांमधले तारे हे केवळ आकाशातले घटक नाहीत, तर ते नैतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी असलेले, प्रभाव टाकणारे घटक आहेत. नेते, मार्गदर्शक, अधिकारी. बरोबर. मग प्रश्न असा पडतो की आजच्या जगात, आपल्या काळात तारे म्हणून कोणाला ओळखलं जाईल? ते फक्त धार्मिक नेते आहेत की वैज्ञानिक, कलाकार, विचारवंत किंवा सोशल मीडियावरचे प्रभावशाली व्यक्ती? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यांना खाली खेचणारी ती अजगराची शेपटी आज कोणत्या स्वरूपात असेल? तो राजकीय दबाव आहे, चुकीची माहिती आहे की सामाजिक द्वेष आहे? आज आपल्या मार्गदर्शक प्रकाशांना पृथ्वीवर खेचणारी शक्ती कोणती आहे याचा विचार करायला हवा.